नमस्कार मित्रांनो. नातं कोणतंही असो, भांडण होतातच आणि भांडण होऊन पण जे नातं तुटत नाही तेच आपलं असतं. एक दोस्त असा पाहिजे जो एकदा हात पकडला तर सोडला नाही पाहिजे. भांडण केली तरी नाती नाही तोडली पाहिजे. रागवू दे पण इग्नोर करू नका. या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आयुष्यातील. समाधान हिसकवण्यासाठी खोटं प्रेम, स्वार्थी मित्र, पंचायती, नातेवाईक, मग पुस्तक असो किंवा जीवन, पुढचे धडे वाचण्यासाठी आपल्याला पाने पलटावीच लागतात. मित्रांनो, कधीकधी आपल्याला एकच व्यक्ती एवढी आठवण येऊ लागते की समजत नाही काय करावं. त्याची आठवण आपल्याला एवढी बेचैन करते की आपलं कोणत्याच कामात मन लागत नाही, न काही करण्याचं मन लागत नाही. सकाळी उठल्यावर पण त्यांचीच आठवण आणि झोपताना पण त्याच व्यक्तीची आठवण, विचार मनात येत राहतात. मित्रांनो, तुमच्यासोबत पण असं घडतं का? तुम्ही एकाच व्यक्तीच्या आठवणीत तडपत आहात का? तुम्ही त्यांचीच आठवण तुम्हाला येते? तर मित्रांनो, कारण ऐकून नक्कीच तुम्ही खुश होणार. कारण सकाळी उठल्यावर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची आठवण येते तेव्हा त्या व्यक्तीने तुमची मनापासून आठवण काढलेली असते. युनिव्हर्स त्यांच्या आठवणी तुम्हाला पाठवत असतो. त्या आठवणींच्या खेळात तुम्ही जेवढे तडपता तेवढा समोरचा व्यक्ती पण तुमच्यासाठी तडपत असतो. मित्रांनो, सायकोलॉजीनुसार एखाद्या व्यक्तीची आठवण तुम्हाला सारखी सारखी येत असेल तर त्या आठवणींमुळं तुमच्या कोणत्याही कामावरती लक्ष लागत नसेल, तेव्हा समजून जा त्यांच्या मनात तुम्हीच आहात. व्यक्ती तुम्हाला मिळवण्यासाठी बेचैन आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला कोणी धोका देतं तेव्हा तुमच्या दिमागात त्यांचा विचार करण्याच्या क्षमतेवर याचा वाईट प्रभाव होतो. तुमचं दिमाग शोक अवस्था फील करतं. मनोविज्ञान सांगतं, जेव्हा तुमचं मन अचानक खुश असतं, लगेच उदास होतं. जसं की तुम्ही आत्ता आनंदी आहात आणि त्यानंतर लगेच उदास होता. जसं की एखाद्याने तुमचं मन तोडलं असेल, याचा तुम्हाला कोणी ना कोणी खूप याचा अर्थ तुम्हाला कोणी ना कोणी खूप मिस करतंय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल